All right, so now that Ubuntu is installed, what do we want to do? First of all, do spend some time in being familiar with this interface. हा Ubuntuचा graphical user interface आहे. So मी इथे click करून I can open Firefox, I can go to google.com आणि I can access internet from there as well. I can see the file system की Ubuntu मध्ये files कशा आहेत. आणि मग विंडोज आणि उबंटू मध्ये कसा फरक पडतो वगैरे वगैरे. सो दीज थिंग्स यू कॅन प्ले अराउंड लिटल बिट जस्ट टू बी फॅमिलियर विथ उबंटू. Now, because we want to deploy our code in this, we are not concerned very much about how the GUI works. But having a general understanding of it will help you in general. That's why you can spend some time in playing with the GUI of the Ubuntu. But that is not the focus of this chapter. So let's directly start doing a terminal. So first of all, इथे टर्मिनल्स ठीक आहे. सो टर्मिनल आपण इकडे सर्च करू. सो लेफ्ट बॉटमला क्लिक केलं की इथे ॲप्स येतात. इथे सर्च करू टर्मिनल अँड क्लिक ऑन इट. आणि इथे जर मी दिलं LS तर मला सगळ्या फाईल्स दिसत आहेत. LL दिलं तर मला त्याच फाईल्स बट इन डिटेल्ड फॉर्मॅट दिसत आहेत. PWD म्हटलं तर प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी. मी होममध्ये उबंटूमध्ये. मग मला लेट्स से एखादी फाईल तयार करायची आहे तर मी इथे नॅनो देऊ शकतो. नॅनो हे त्यांचं एडिटर आहे, टेक्स्ट एडिटर. नॅनो abc.txt आणि इथे आय कॅन टाईप आणि मग Ctrl+X ला एक्झिट आहे. सो आय कॅन क्लिक Ctrl+X, सेव्ह, येस, वाय वर क्लिक करू, एंटर. तर इथे ABC सेव्ह झाली. सो इफ आय डू LL आय कॅन सी ABC आणि मला इथे रीड राईट पण दिसत आहेत. Now, what are these permissions? The way to ask is you can just copy this and ask for explain permissions. Okay, so आता Alt टॅब देताना मला हे उबंटूचेच दिसत आहेत बिकॉज इनसाइड व्हर्च्युअल बॉक्स हे दोनच चालू आहेत. तर मला बाहेर यायचं आहे तर माऊस मी परत Ctrl+F करून परत Ctrl+F देतो आणि बाहेर येतो. मग मला बाउन्स बाहेर मिळतोय. And then I can go to Gemini and then ask explain permissions in Ubuntu. Alright, I think one more thing की इथलं कॉपी केलेलं बाहेर कसं येईल, that is something that we would be interested in. So let me just check. So मी जर आता इथे माझा माऊस व्हर्च्युअल बॉक्समधून बाहेर येत नाहीये, एस्केप दिलं तरी बाहेर येत नाहीये, कंट्रोल एस्केप दिलं नाही येते. ओके, आय विल डू Ctrl+F and F only. आणि देन आय कॅन गो आउटसाइड. बट स्टिल कॉपी नाही होते, राईट? सो लेट्स आस्क जेमिनी ओनली दॅट how to exit the mouse from virtual box to main windows and how to copy paste data between the two operating systems. So escape मध्ये hotkey आहे. सो बॉटम राईट कॉर्नर मध्ये यू विल सी स्मॉल आयकॉन and it says host key. Okay, once you install guest additions, mouse integration kicks in. This allows your mouse to move seamlessly between windows and without needing the press. Mouse integration म्हणून कुठे ते ऑप्शन होता. सो आय जस्ट स्किप दॅट. डिफॉल्ट इज राईट कंट्रोल आणि ओके. सो लेट्स जस्ट सी की मी याच्यामध्ये आहे, माझा माऊस आतमध्ये. नो, सो राईट, या, ओके. तो मी जेव्हा कंट्रोल दाबून माझा माऊस बाहेर आणतोय तेव्हा मला तो मिळतोय इथे. ओके, जस्ट कंट्रोल दाबला तर माऊस बाहेर येतोय. इंटरेस्टिंग. सो इट्स जस्ट अ टोगल. तो आता माऊस आतमध्ये आणि तो बाहेर येत नाहीये. प्रेस कंट्रोल वन्स, राईट साईडचा कंट्रोल. ओके, आणि मग आता माऊस बाहेर येतोय. गुड. इनेबलिंग कॉपी पेस्ट. डिव्हायसेसमध्ये जा, शेअर्ड क्लिपबोर्ड म्हण आणि बाय डायरेक्शनल. ठीक आहे, व्हर्च्युअल बॉक्समध्ये डिव्हायसेस. सो डिव्हायसेस, शेअर्ड क्लिपबोर्ड, बाय डायरेक्शनल. ओके, गुड. कंट्रोल
ऑलराइट, दिस लुक्स ग्रेट. सो आपण त्याला म्हणून लुक्स ग्रेट. गिव्ह मी सम सिम्पल उबंटू कमांड्स फ्रॉम टर्मिनल. सो या सेक्शनमध्ये यू हॅव टू प्ले अराउंड लिटल बिट विथ डिफरंट कमांड्स. तो PWD बघितलं आपण, प्रिंट वर्किंग डिरेक्टरी. LS म्हणजे लिस्ट, की याच्या आयटम्स CD मधून त्या फोल्डरमध्ये जाऊ शकतो. सो इफ आय गिव्ह LS CD डाउनलोड्स आणि LS देतोय परत, डाउनलोड्समध्ये काहीच नाही आहे. मग क्लिअर म्हटल्यावर आपण सगळ्यात वरती येणार. CLS नाही, क्लिअरच आहे. सो क्लिअर म्हटलं तर वरती आलो. कमांड लाईन शिकणं गरजेचं आहे, बिकॉज आपण जेव्हा सर्व्हर ऍक्सेस करू तेव्हा आपल्याला GUI ग्राफिकल युजर इंटरफेसचा ऍक्सेस नसणार आहेत. ठीक आहे, त्यामुळे वी हॅव टू डू कमांड लाईन ओनली आणि वी हॅव टू नो फ्यू कमांड्स. तर सुडो ॲपमध्ये नंतर येऊ आपण. MKDIR बघू की तो डिरेक्टरी तयार करेल. सो लेट्स से इफ आय गो टू डाउनलोड्समध्ये MKDIR सॉफ्टवेअर SW तर आणि LS दिलं तर आता आपल्या सॉफ्टवेअर नावाचं एक डिरेक्टरी तयार झाली आहे. ठीक आहे, RM म्हटलं तर फाईल डिलीट होईल. कॉपी केलं की फाईल कॉपी होईल. MV म्हणजे मूव्ह होतं. सो यू हॅव टू प्ले अराउंड विथ दिस डिफरंट कमांड्स. htop df-h आणि neofetch these are like important. सो मी जर htop दिलं तर आय कॅन सी सम ओके. सो htop you have to install it. So this is a way to install. So let's say sudo apt install htop. तो आपण ॲप्ट वापरतो शक्यतो. आणि आता पासवर्ड त्याने विचारलाय. सो आय डोंट थिंक आय हॅव पासवर्ड. या आय हॅव द पासवर्ड जो सुरुवातीला टाकला होता सेटअप करताना तो. आता हा ती कमांड सेटअप करतोय. सो व्हॉट हॅपन्स इज की बऱ्याच साऱ्या कमांड्स उबंटूमध्ये जेव्हा आपण वापरतो किंवा एनी लिनक्समध्ये तेव्हा त्या बाय डिफॉल्ट इन्स्टॉल्स असतातच असं नाही आहे. जसं आपण रिॲक्टमध्ये नोड इन्स्टॉल NPM इन्स्टॉल करतो किंवा पायथनमध्ये आपण पिप इन्स्टॉल करतो पॅकेज इन्स्टॉल करायला, तसं आपण इथे वेगळे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायला कमांड लाईनवरून ही सुडो ॲप्ट नावाची कमांड देतो. सुडो ॲप्ट इन्स्टॉल आणि त्याच्या पुढे आपण सॉफ्टवेअरचं नाव देतो. सो मी htop सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं आणि आता htop कमांड वर्क होईल. आणि htop कमांड इज टेलिंग मी समथिंग. व्हॉट इज इज टेलिंग मी? यू हॅव टू काइंड ऑफ आस्क GPT, ट्राय टू मेक सेन्स ऑफ दिस. दिस इज जस्ट लाईक अ टास्क मॅनेजर ऑन अवर कम्प्युटर, की इथे मला जसं आपल्या कम्प्युटरमध्ये काय चालू आहे, कोणती प्रोसेस किती वेळ घेते हे कळतं, तसं लिनक्समध्ये मला कळण्यासाठी htop आहे. तो तुम्ही विंडोजमध्ये पण बघा, तुम्ही इथे पण बघा, अँड लेट्स ट्राय टू get a feel of it ki how operating system is giving you some data about what is happening in the system. It is the Ubuntu user आहे, CPU किती घेतोय, कोण घेतोय. And these commands are useful because you will be using it in command line only and not GUI. आणि तो म्हणतोय की F10 क्लोजला आहे. सो F10 माझा आता F10 आहे की F10 आहे. ठीक आहे, क्विट नाही म्हणते. F9 ओके. हा क्लोज कसा करायचा आहे, दॅट इज द क्वेश्चन. सो मी इथे आलो. क्यू. हां, सो बऱ्याचदा लिनक्समध्ये क्यू दाबला की गोष्टी संपतात, म्हणजे एंडला येतात. जसं आपण इथे Ctrl+C दाबतो तर बऱ्याच ठिकाणी क्यूने पण होऊ शकतं. जिथे तुम्ही अडकताय तिथे तुम्हाला जेमिनीला विचारावं लागेल की काय आहे हे. पण df-h म्हणून एक आहे. df-h. तो df-h ने तुम्हाला तुमची डिस्क साईज वगैरे कळते. सो 25 GB दिली होती मी. SDA2 म्हणून हार्ड डिस्क आहे ती, त्यातली 7 GB लागली आहे. म्हणजे उबंटू इन्स्टॉलेशनला 7 GB लागली आणि बाकी सगळे छोटे आहेत. आणि टेम्पररी स्टोरेज जो आहे तो 1% आहे. df-h होतं है. ओके, समहाउ इथे मला दिसत नाही. सो एक्झिट आणि अगेन विल ओपन टर्मिनल. df-h. Yeah, df space -h, right. Okay, all right. So the goal of this chapter is just to explore different commands and be familiar
with the terminal inside Ubuntu. And as a part of your activity, you have to take screenshots of different commands that you have given and just upload that. Screenshot of the previous chapter is तुमचा virtual box install होईल, you upload that activity. मग तुमचा Ubuntu install होईल, तुम्ही जे स्पेसिफिकेशन देतात त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि ते अपलोड करा. So that will be your another activity. So that's how you can maintain different activities step by step. And do try to give comments as well की installing VirtualBox, later on I'll install Ubuntu. अशी comment टाका. Then when you are inside, when you are uploading the activity for the Ubuntu installation, तुम्ही सांगू शकता की allotted 5 GB RAM, XYZ वगैरे. Because when the interviewer is reading that comment, they get a story around it. And that helps you because story वाचायला सगळ्यांनाच आवडते, so they can follow the track of what is happening. पण तुम्ही जर कमेंट्सच नाही टाकला, फक्त व्हिज्युअल्स टाकले, then it is a low quality post, right? So I think that's it for now. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण थोडे IP ॲड्रेस आणि पोर्ट्स समजून घेऊयात.